हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आणि आजची शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टची ज्ञानेश्वरीच्या उपासनेची नित्य सेवा जी आहे ते आपण सुरू करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार करायला चालू केलेला आहे 8व्या श्लोकाचा, प्रकृती स्वामवस्थभ्य विसृजामि पुन्हा पुन्हा भूतग्रामम इमं कृष्णम अवशम प्रकृतेर्वशात। तर मी माझ्या त्या स्वतःच्या प्रकृतीला सत्ता देतो, स्फूर्ती देतो आणि तिचा स्वीकार करतो। आणि त्या प्रकृतीच्या प्रभावाने जे परतंत्र असलेली सगळी भूतसृष्टी आहे त्या भूतसृष्टीला मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो। कुणाच्या सहकार्यानं? तर प्रकृतीच्या मायेच्या सहकार्यानं मी सगळ्या सृष्टीची निर्मिती करतो असं भगवंत बोलतात। थोडंसं एक मागच्या काही श्लोकापासून जरासा किचकट विषय सुरू झालेला आहे आणि जे काही गोष्टी ज्या आपल्याला न पटणाऱ्या अशा आहेत त्या न पटणाऱ्या त्याचं कारण असं आहे की वेदांत शास्त्रानं हे जग झालंच नाही या भूमिकेवर येऊन प्रतिपादन केलेलं असताना माऊली सुद्धा आणि भगवद्गीता त्याच पद्धतीने त्याचं वर्णन करत आहेत। त्यामुळं आपल्याला वाटतं की भगवंत करता करविता असं आपण त्याच भजनामध्ये त्याचं गुणगान गात असतो, पण तो करता करविता नाही हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं आणि पारमार्थिक दृष्टीनं वस्तुतः जे खरं आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न सगळ्या शास्त्राने केलेला आहे। पण आपल्याला थोडंसं जड वाटतं किंवा काही वेळा लक्षात येत नाही किंवा समजून देण्यामध्ये सुद्धा मी कमी पडत असेल, हा भाग वेगळा आहे आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं जड वाटतं, अवघड वाटतं, पण हळूहळू ती समजायला लागेल असा त्याचा विचार आहे। आणि ही सृष्टी जी निर्मिती झाली ती निर्मिती करताना भगवंत म्हणतात माझं काही केलेलं नाही, मी काहीच केलेलं नाही। आता मी काही केलं नाही तर सृष्टी झाली कशी हा मुद्दा जो आहे त्यामध्ये ते बोलताना दृष्टांत देतात की सगळी जी प्रकृती जी आहे ही पंचमहाभूतात्मक जे आहे त्याला आधार जो आहे तो आधार कसा आहे तर प्रकृतीचा आहे। प्रकृतीच हे सगळं करत असते कारण भगवंत आणि ब्रह्म निष्क्रिय आहे। त्यामुळे गीतवर्णन करताना दृष्टांत दिलेत बघा, त्या दृष्टांताच्या आधाराने आपल्याला समजून घ्यावं लागेल। त्यातला पहिला दृष्टांत काल आपण बघितलेला आहे, बीज जळाची जवळीक लाहे आणि त्याची शाखा उपशाखी होय तैसे मज करणे आहे भूताचे आहे। म्हणजे मी काही करत नाही असं म्हणू नका, पण माझं करणं केवढं आहे म्हणतात ते, जसं एखाद्या बीसाठी पाण्याचं सानिध्य लागतं आणि ते बीज वृक्षाच्या रूपानं फोफावतं आणि विस्ताराला पावतं, तसं माझं सानिध्य आहे। मी काय करत नाही ह्या मुद्दा त्यापेक्षा माझं सानिध्यानं सगळ्या प्रकृतीची निर्मिती होते आणि प्रकृती परिणामाला प्राप्त होतं आणि हेच माझं भूतानं उत्पन्न करणं आहे। भूतसृष्टी उत्पन्न करतो म्हणजे काय करतो मी तर जसं पाणी जसं बीजाला उपयोगी पडतं ते दिसत नाही, पाणी दिसत नाही जमिनीमधलं, पण बीजाचं अंकुरण आहे ते त्यावरच होत असते। त्यामुळे बीज ही अव्यक्त सृष्टी आहे, बीज सुद्धा दिसत नाही बघा, अव्यक्त प्रकृती सुद्धा दिसतच नाही आणि तसा भगवंत त्याला सुद्धा अव्यक्त शब्द वापरलेलाच आहे। तर तसं प्रकृती सुद्धा अव्यक्त आहे आणि अव्यक्त प्रकृती म्हणजे बीज, अव्यक्त भगवंत म्हणजे पाणी, पण उपशाखातून दृष्टिक्षेपात येणारं आणि आपल्याला जाणवणारं रोज त्याची संवेदना ज्याला आपली कळते ते जग हे सगळं विश्व जे आहे ते विश्वाची निर्मिती होते, दिसत नाही कोणच
पण चालू असतंय मात्र. आणि आहे चालू ह्या शब्दावरूनच दिसतंय, हालतं चालतं सगळं यावरून लक्षात येतं ह्या पाठीमागं कोणतरी तत्व कार्यरत आहे. आता ते कोणत्या बाबतीत हे माऊली पटवून देण्यासाठी बीज पाणी यांचा दृष्टांत आणि वृक्षाचा दृष्टांत दिलेला आहे. दुसरा एक दृष्टांत आता अत्यंत सुंदर आहे, तो सहज समजण्यासारखा आहे बरं काय. आगा नगर हे राये केले या म्हणण्या साचपर कीर आले, पण निरुते पाहता काय शिनले रायाचे हात. पुढचा दृष्टांत सुंदर म्हटलं त्यासाठी की नगर जे आहे, एखादं राज्य जे आहे, राये केले, राया म्हणजे राजा, राजानं निर्माण केलं एखादं शहर किंवा राज्य निर्माण केलं. या म्हणण्या साच कीर आले, या म्हणण्याला खरेपणा आलेला असतो. बरोबर आहे का नाही. राजानं जर राज्य निर्माण केलं, राजा नसतं तर राज्य निर्माण झालं नसतं. तसं इथं परिनिरुते पाहता काय सिनले रायाचे हात. परंतु वस्तुस्थितीने पाहिलंय तर त्या राजाला कुठलं श्रम पडलं ते राज्य तयार करण्यासाठी. तो कधी काय गवंडी बघून बनला आणि सगळ्या त्या सळ्या वगैरे घेऊन आला आणि त्यानं ते जग निर्माण केलं, राज्य निर्माण केलं, शहर निर्माण केलं की काय. त्यातले तलाव बांधायला गेला होता काय, रात्रंदिवस शिनत होता काय. म्हणून म्हणलेलं आहे परिनिरुते, खरं पाहता वस्तुता काय शिनले रायाचे हात. राजाच्या हाताला कोणते कष्ट पडलं शहर बनवताना, तसं मी तसाच आहे राजासारखा. आणि शहर जे आहे ते दृष्टिक्षेपात असणारं, आत्ता दृष्टिगोचर असणारं जे जग आहे ते शहरासारखं आहे. ही जीवसृष्टी म्हणजे सगळी शहरातली माणसं सगळी काय असतील ते आचर हे सगळं त्यात आहे. पण राजानं शहर निर्माण केलं. बोलण्यात कसं आहे तसं जग निर्माण कोणी केलं, परमात्म्याने केलं. पण परमात्म्याचा हात कुठं शिनलेत, तो कुठंच क्रिया आहे, क्रियाशील आहे. क्रीड त्याला म्हणलेलं आहे, निष्क्रिय शब्द वापरला त्याच्यासाठी. म्हणून नगर राजानं वसवलं हे वरवर जरी खरं वाटत असलं, पण वस्तुस्थिती पाहिली तर दगड माती उचलून राजाचे हात काय शिंतात काय. त्या राजाच्या हाताला घट्टे पडले, राजा घाम्यारून झाला उन्हात, का शहर बसवलं ना, त्यामुळं त्याची तब्येत खराब होते का काय, काही नाही. कारण त्यानं कुठं काही केलंय, काहीच नाही. जे व्हायचे ते आपोआप झालं. तर तो प्रत्यक्ष राबतच नाही, तर त्याची सत्ता जी आहे ती सत्ता कार्य करत असते. 2 नंबरला त्याचं मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळानंतर कार्यकारी मंडळ आहे. आपल्याकडं आपणही तसं बघूया, पंतप्रधान राष्ट्रपती काय करतात सांगा. पण कोणी केलं म्हणतात तर सरकारनं सगळं केलं. कोणी कुठल्या सरकारनं केलं तर सरकारमध्ये जे मंडळी बसलेली आहेत, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, त्यांनी केलं म्हणतात. आहे बरोबर. आणि खरंच आहे ते धोरणात्मक निर्णय जे आहे ते त्यांनाच घ्यावे लागतात ना. आणि म्हणूनच सगळं मंत्रिमंडळात पुढे ते मंत्रिमंडळ कार्यक्रम करायला चालू करतं. आणि मंत्रिमंडळानंतर जे कार्यकारी मंडळ प्रशासन असतं ते प्रशासन ते राबवत असतं. मग प्रशासनातले जे कलेक्टर असतात ते तरी कुठं काय करायला जातात, त्याच्या खाली असणारे लोक आहेत ते त्याचं काम करत असतात. प्रत्यक्षात सामान्य माणसंच ती काम करत असतात, दुसरं कोण कामच करत नाही. पण तरी सुद्धा केलं कुणी, कलेक्टरनं केलं, मंत्रिमंडळानं केलं, पंतप्रधानांनी केलं, राष्ट्रपतीने केलं असंच म्हटलं जातं. आणि खरं पण आहे ते. इथं तोच दृष्टांत वापरलेला आहे की अगर नगर हे राये केले ह्या म्हणण्या साच कीर आले, परंतु निरुते, खरं पाहता निरुते पाहता काय सल्ले रायाचे हात. म्हणजे ही जी परमात्मी सगळी सत्ता जी आहे त्या परमात्म्याच्या सत्तेखाली या सगळ्या गोष्टी चालतात. परमात्म्याला काहीही करावं लागत नाही. तर त्याच्या सत्तेनं, जसं पंतप्रधानाच्या सत्तेनं मंत्रिमंडळ आणि कार्यकारी मंडळ कार्य करत असतं, तर तसंच परमात्म्याच्या सत्तेने प्रकृती जगताची निर्मिती करते. एवढंच त्याच्याबद्दल म्हणता येईल. दृष्टांत समजला असेल आणि यावरून लक्षात येईल आपल्याला परमात्म्याचा या सृष्टीच्या बाबतीतला रोल किती महत्वाचा आहे, जरी तो दिसत नसला तरी. बघा,
जरी तो आपल्या दृष्टीला दिसत नसला तरी प्रकृतीच फक्त अनुभवाला येते, पण तरी सुद्धा त्याचा रोल किती महत्वाचा आहे, करत नाही म्हणण्यामध्ये केवढं करणं आहे हे लक्षात येईल आपल्या. तर तसंच वर्णन आणि तो म्हणतात, तसंच भगवंत म्हणतात, आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैशी. आता त्या प्रकृतीचा मी स्वीकार करतो असं जो म्हटलास ना, तू स्वीकार तरी कसा, जैसा स्वप्नी जो असे मग तो प्रवेशे जागृत अवस्थे. मी प्रकृतीचा स्वीकार करतो याचा अर्थ जसा एखादा स्वप्नातून जागृत अवस्थेमध्ये प्रवेश करतो. त्यासाठी दृष्टांताने दिलेला आहे. तरी स्वप्नोनी जागृता येता काय पाय दुखती पण दुसता, की स्वप्ना माझे असता प्रवास होय. दोन शब्द दोन वापरलेले आहेत आणि किती चपकत दृष्टांत आहेत बघा. हे दृष्टांत आपल्याला त्यानंतर आपण काही कीर्तनकार प्रवचनकार नंतर त्याच्यामध्ये बदल करून दृष्टांत देऊ लागले, पण माऊलीचे हे ओरिजिनल दृष्टांत आहेत बरं काय. हे वेदांत शास्त्रानेही दृष्टांत द्यायचा फारसा प्रयत्न केला नाही. काही ठिकाणी भगवान शंकराचार्यांनी असे दृष्टांत काही ठिकाणी दिलेले आहेत, पण तेही फारसे दृष्टांताच्या भराला पडलेले नाहीत. पण त्यांचा भाष्यकार म्हणून स्वतःला समजणारे ज्ञानेश्वर माऊली मात्र कोणाचा भाष्यकार समजतात, शंकराचार्यांचा. तरी भाष्यकार तू वाटपस तू अशी ओवे, मी भाष्यकारांच्या वाटेनच निघालेला आहे. भाष्यकार कोण, भगवद्गीतेचे तर आचार्य, त्या आचार्यांच्या मार्गाने मी जातोय असं म्हणणारे दृष्टांतांना सगळं पटवून देतात. सगळे दृष्टांत दिलेले आहेत. काय दृष्टांत दिलाय बघा, मी ज्या सगळ्या प्रकृतीचं अधिष्ठाता आहे किंवा मी स्वीकार करतो प्रकृतीला, याचा अर्थ काय, तर जसा एखादा स्वप्नातून जागृत अवस्थेमध्ये प्रवेश करतो तसा स्वप्नातून जागृत येताना काय पाय दुखतात काय प्रवास करावा लागतो का, तसं परमात्म्याला प्रकृतीचा अंगीकार करताना कोणतेही श्रम पडत नाहीत. बघा, 3 ओळीमध्ये वेगवेगळ्या बाबतीत समजून दिलेला. कुठलंही नाही, प्रकृती अगदी त्याच्या छायेप्रमाणे आहे. ती छाया जी सावली आहे एखाद्या पुरुषाची, ती त्याला ओढून आणावी लागते काय, किंवा माझ्याबरोबर चल म्हणावं लागते काय तिच्या विनवण्या कराव्या लागतात की तू माझी सावली आहेस आणि माझ्याबरोबर चल, तू नसेल तर माझ्या आयुष्याला काय शोभा आहे, असं म्हणतो का कधी तो पुरुष आपल्या सावलीला? नाही म्हणत ना. तसाच भगवंत प्रकृतीला काही देणं घेणं नाही. निर्हेतुक पद्धतीनं प्रकृती सुद्धा ते कार्य करत असते. प्रकृतीचं कार्य जे आहे तो हेतुपूर्वक तो करत नाही आता मला सृष्टीची निर्मिती करायची आहे, आता मला तयारी करायला पाहिजे, असं काही करत नाही. स्वप्नातून जागृती येताना प्रवास घडत नाही किंवा कुठलाही श्रम पडत नाही. तसं परमात्म्याला प्रकृतीचा अंगीकार करून एक जग निर्माण करताना काहीही त्रास होत नाही. कारण स्वप्नात किती क्रिया केल्या तर त्या व्यक्ती क्रिया करते काय सांगा बघू. झोपलेल्या माणसाला स्वप्न पडलेलं असतं, धरून चालूया, त्याचे जवळचे कोणतरी त्याच्या जवळच असतात आणि त्याला दिवसाचं दुपारचं स्वप्न पडलेलं आहे. आता स्वप्न पडलं असताना तो आतल्या त्याचं त्याच्या सगळ्या क्रिया चालू आहेत. तो माणूस जवळ जो बसलाय ना तो बघतो हा शांत झोपलाय. मग आता शांत झोपलेल्या माणसाला तो मात्र केवढ्या क्रिया करत असतो, केवढे मोठे फंक्शन्सला तो उपस्थित असतो, कुठल्या तरी लग्न समारंभामध्ये नाचत असतो, पण क्रिया काय करत असतो का? काहीच करत नाही, झोपलेलाच असतो. दिसताना बघतो आपण तो झोपलेला आहे. तर स्वप्नात कितीही क्रिया केल्या तर त्याच्याकडून काहीच क्रिया होत नाही. त्याप्रमाणे तो जगत निर्माण करतो परमात्मा, पण त्याला काहीच क्रिया करावी लागत नाही, काही कष्ट करावे लागत नाही. जसं एखादा स्वप्नातला जागृतीत जातो, स्वप्नातून जागृतीत जाताना कष्ट पडत नाही आणि प्रवास सुद्धा करावा लागत नाही. असा प्रवास न करता, कष्ट न करता तो सगळ्या सृष्टीची निर्मिती करतो. कसा प्रकृतीशी तो सान्निध्य आहे बघा, पण करतो मात्र तेच. म्हणून यात दोन दृष्टांत फार मजेशीर दिलेले आहेत बघा. आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे, जैसा स्वप्नी जो असे मग तो प्रवेशे जागृत अवस्थे, तरी स्वप्नोनी जागृती येता काय पाय दुखती पण दुसता, की स्वप्ना माझे असता प्रवास होय. या आगवी यांचा अभिप्राव काही, जे हे भूत सृष्टीचे काही मग एकही करणे नाही ऐसाची अर्थ. आता तुला मी स्पष्ट भाषेत सांगतो काय बघा, ह्या वरच्या दृष्टांताचा अभिप्राय सांगतो की जी काही भूताची उत्पत्ती होते
आगवीयाचा अभिप्राव काही. आगवीय म्हणजे वरील सगळ्या दृष्टांचा अभिप्राय सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तंतुपटाचा दृष्टांत, बीज आणि पाण्याचं सन्निध लावून वृक्षामध्ये रूपांतर होणं हा दुसरा दृष्टांत, किंवा राजानं नगर वसवलं आणि त्याला काहीच त्रास होत नाही हा तिसरा दृष्टांत, आणि पुढे स्वप्नामध्ये काही त्यानं पाहिलं तर स्वप्नातून जागृती त्यांना जसा त्रास होत नाही असा एक दृष्टांत. ह्या वरच्या सगळ्याचा अभिप्राव काही म्हणून म्हणतात आगवीयांचा अभिप्राव काही. या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊया. म्हणजे ओवी म्हणून आपण समजून घ्यायची. आगवीयचा म्हणजे वरील सर्व दृष्टांचा, अभिप्राव म्हणजे त्याचा सारांश काय असेल, काय जे हे भूतसृष्टीचे काही मग एकही करणे नाही. ह्या ज्या भूतसृष्टीची उत्पत्ती होते त्या संबंधी मला काहीही कर्तव्य नाही असाच त्याचा गुढार्थ आहे. समजून घे तू मी काय करतोय आणि मी काय करत नाही हे समजून घे, म्हणजे तुला लक्षात यायला लागेल. मी काय करतोय हे तुला समजेल आणि काय करत नाही हेही समजेल. उगीच माझ्यावर आरोप करू नका, हे असं केलं ते केलं, भगवंता माझ्यावर एवढं ओढवून का ठेवलं, माझ्या आयुष्यामध्ये एवढी संकट का आणून दिलीस, असं रडगाणं जे भगवंताजवळ आपण मांडत असतो ते किती चुकीचं आहे. भगवंत स्पष्टीकरण द्यायला लागेल. तो काहीच करत नाही. अहो साध्या प्रकृतीची निर्मिती करत नाही तर तो माझ्या आयुष्यात संकट का आणेल सांगा बघू. माझ्या आयुष्यात जी संकट येतात ती संकट देवानं आणते असं जे आपण काहीतरी करत असतो. किंवा माझ्या नातलगामुळे माझ्या आयुष्यात संकट आले असंही म्हणत असतो आपण. कुणाला तर दोष देतच असतो ना. बघा तर विचार केला गेलं तर कुणाचं काय शिंदलेला असतो. देव तरी काहीच करत नाही, करते ती प्रकृती भगवंताला घेऊन करते. पण तरी सुद्धा जीव तरी स्वतंत्र कुठं आहे. जीवाला स्वातंत्र्य दिलेलंच नाही. जीव प्रारब्धानं बांधलेला आहे. प्रारब्ध तरी कुणाचं आहे, प्रकृतीचं आहे का. प्रकृतीनं प्रारब्ध दिले काही जीवाला नाही दिलं. त्याचं जीवाचं स्वतःचं प्रारब्ध आहे म्हणून तो प्रारब्ध भोगत असतो. म्हणजे कुणीच काही करत नाही तर सगळं घडत असतं. आणि घडण्या पाठीवरचं अध्यक्षतेखाली शब्द वापरतात. पुढे आहे ते माझ्या अध्यक्ष, तर त्याच्या पूर्वी तो काय म्हणतात भगवंत, माझ्या अध्यक्षतेखाली सगळ्या कार्यक्रम पार पडतो. पण मी काय भाषण करत नाही, मी कार्यक्रमाचं नियोजन करत नाही, मी सूत्रसंचालन करत नाही, मी प्रेक्षकांना बसा म्हणत नाही, ऐका म्हणत नाही, सगळं मात्र घडतं. मी अध्यक्ष फक्त असतो. तसा प्रकार इथं आहे की ते म्हणतात जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. हा तेवढाच अर्थ 113 नंबरची ओवी सांगते. वरती 3-4 ओवीमध्ये दृष्टांत दिलेत, समजून घेतले ना व्यवस्थित. दृष्टांत जर आपण समजून घेतले तर निश्चित आपल्याला कळेल भगवंत अक्रीड शब्द जो वेदांत शास्त्र आणि उपनिषद आणि श्रुती वापरते तो किती खरा आहे. जैशी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपुलिया काजा तैसा प्रकृती संघू माझा येर करणे ते येचे. हीच सगळं करते आणि माझ्यावर येतंय. भगवंत काय बोलतात बघा ह्या ओवीमध्ये 114 नंबरच्या ओवीमध्ये काय बोलतात बघा की मी हे जे आहे ते शुद्ध ब्रह्म आहे, असंग आहे, अद्वितीय आहे, निर्विकार आहे, व्यापक आहे. मग ते कसल्या व्यापार करेल, कसला क्रिया करेल सांगा बघू. जैशी राये आदिसली प्रजा, वरच्याच दृष्टांताला दुसरा दृष्टांत जोडून घेतला. ज्याप्रमाणे राजाच्या सत्तेवरती अंगीकारलेली प्रजा जी आहे ती आपापला व्यवहार आपल्या पोटापाण्यासाठी करत असते. काय सांगितले राजान, उठा आता सकाळ झाली, मी एवढं राज्य निर्माण तुमच्यासाठी केलं, कामं तरी करा, पोटासाठी काही मिळवा, असं काहीही म्हणत नाही. पण प्रजा गप्प बसते का. प्रजा राज्यातली काम करतच असते. तसा प्रकार इथं आहे की राजाने सत्तेच्या द्वारे अंगीकारलेली जी प्रजा आहे ती आपापल्या इष्ट कार्याकरता व्यवहार करते. त्याप्रमाणे माझा प्रकृतीशी संबंध जो आहे तो कल्पित आहे. खरं वास्तविक बघायला गेलं तर लोक राजाचीच आठवण करतात ना की राजामुळं झालं. पण चांगलं झालं तेवढं राजामुळं आणि वाईट झालं तेवढं राजामुळं. प्रजा जर अशी म्हणायला लागली की माझ्या आयुष्यामध्ये जे वाईट झालं ते राजामुळं झालेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं झालं ना ते चांगलं झालं ते माझ्या कर्तृत्वामुळे झालेलं आहे, असं जर कोण म्हणायला लागलं आपल्या राज्यामध्ये तर
पंतप्रधानाने आमचं वाईट केलं आणि ते काय चांगलं केलं ना, ते आम्ही शेती पिकवली, आम्ही नोकऱ्या केल्या म्हणून आमचं चांगलं झालं, अशा दुटप्पी बोलणं आमचं असू शकतं. पण भगवंत काय म्हणतात बघा, की राजाच्या सत्तेच्या खाली अंगीकारलेली जी प्रजा आहे ती त्यांचं काम करत असते. तसा माझा राजाचा जसा त्या प्रजेशी संबंध, तेवढाच माझा प्रकृतीशी संबंध आहे. म्हणून इतर जगत उत्पत्ती जी आहे किंवा त्याचा नाश आहे, त्याची स्थिती सांभाळण्याची जी कृती आहे, सगळी प्रकृतीची आहे. कृती शब्द वापरले नाही, प्रकृती शब्दामध्येच आहे, कृती दडलेली आहे. म्हणून प्रकृती ही कृतीच करते. त्यामुळं कृती करणारा तो इकडं मात्र हा भगवंत कसा आहे, तिच्याकडून करून घेतो आपण म्हणूया, एवढंच म्हणताय. आता करून घेता म्हणला तर केलं ना ते ना, म्हणून बोलताना सगळी शब्द वाक्य वेदांत शास्त्रामध्ये फार जपून अजातवादामध्ये वापरावे लागतात. केलं म्हणावं तर तो काय करतच नाही, बरं नाही केलं म्हणावं तर प्रकृती एकटी काय करेल सांगा बघू. हा, मूल जन्माला आलेलं दिसतंय तर पुरुषाचा संघ काहीतरी झाला असणारच ना, म्हणूनच मुलाला जन्म दिसतो ना. काय मूल आपोआप जन्माला आलं? तसं जग निर्मिती जगाची झाली का आपोआप झाली का? म्हणजे तो आहेच, पण आहे तो केवढा आहे, कल्पित संबंधानं आहे. म्हणून 114व्या ओळीमध्ये फार सुद्धा प्रकृती संघ माझा येर करणे ती येचे म्हणजे प्रकृतीचे जे करायचं आहे सगळं, त्यासाठी उदाहरण देऊन सांगतात ते. ज्याप्रमाणे राजाच्या नियंत्रणाखाली असलेली प्रजा आपापल्या गरजेनुसार सगळा व्यवहार करत असते, त्याप्रमाणे माझा प्रकृतीशी संबंध आहे. इतर सर्व जे घडतं ते प्रकृतीच करते. 115 नंबर शिवे बरेचसे सगळे दृष्टांत आहेत म्हणून आपण निघावले पुढे. पाहे पूर्ण चंद्राची या भेटी समुद्री अपार भरते दाटी. जाता जाता दृष्टांत समजून खगोलशास्त्र भूगोल माऊली समजून देतात बरं काय, जाता जाता भूगोल समजून देतात. नाहीतर आपल्याला भूगोलात जाऊन समजून घ्यावं लागलं असतं, ते सगळं विज्ञान इथं सांगायला लागेल बघा. पाहे पूर्ण चंद्राची या भेटी, जेव्हा पौर्णिमेची रात्र असते आणि आकाशामध्ये पूर्ण चंद्र असतो, समुद्री अपार भरते दाटी, अमर्याद अशी समुद्राला भरती आलेली असते. तेच चंद्राशी काय किरीटी उपका पडे. उपका म्हणजे श्रम किंवा कष्ट. त्यात चंद्राला कसला त्रास झाला सांगा. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय झालं, भरती किंवा ओहोटी होते. हे नित्याचं घडणारं चक्र आपण बघतो. पौर्णिमेला भरती असते, अमावास्याला काय असते तर ओहोटी असते. अमावास्याला ओहोटी होण्यामध्ये तरी चंद्र काय जबाबदार आहे आणि पौर्णिमेला भरती होण्यामध्ये तरी चंद्र काय जबाबदार आहे. परंतु आलंच बघा, जर चंद्राची आकर्षण गुरुत्वाकर्षण नसतं तर समुद्राला भरती ओहोटी आलीच नसते. प्रकृती दिसते, भूतसृष्टी दिसते, तर परमात्म्याची सत्ता मानावीच लागते. परमात्मा आहे, चंद्र आहे म्हणून भरती ओहोटी, तसं भगवंत परमात्मा आहे म्हणून माझं जन्म मरणाचं चक्र प्रकृतीद्वारा चालतं. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून इथे शब्द वापरलेला आहे, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या भेटीमुळे समुद्राला अपार भरती येते, अमर्याद भरती येते. तिथे चंद्राला काय त्रास होतो. समुद्राचा मुलगा मानलेला आहे. हा, माऊलींची पण एक उभी आहे तशी, समुद्राचा कुमरू. चंद्राचं वर्णन करताना ते म्हणतात, आपला मुलगा चंद्र आहे असं समुद्राचा पूर्ण दिसला म्हणजे समुद्राला अपार आनंद होतोय. काय कल्पना केली आहे बघा, कवी कल्पना आहे. समुद्राचा मुलगा काय चंद्र असं म्हणता येत नाही, पण कवींची कल्पना मात्र पटण्यासारखी आहे. ते म्हणतात, समुद्राचा मुलगा चंद्र आहे आणि चंद्र जेव्हा आकाशात पूर्णत्वानं पौर्णिमेच्या दिवशी दिसायला लागतो त्यावेळी समुद्राला भयंकर आनंद होतो. आणि हा आनंद तो कसा साजरा करतो तर मोठ्याच्या मोठ्या लाटा येतात आणि समुद्राला भरती येते. समुद्र आनंदानं डोलत असतो आपल्या मुलग्याकडे पाहून, म्हणून समुद्राला भरती येते पौर्णिमेच्या वेळी. असो, ही कवी कल्पना बाजूला करूया. परंतु भरती येताना चंद्राला कष्ट काय पडले, फक्त त्याच्या अस्तित्वाचं हे कार्य आहे, गुरुत्वाकर्षणचं कार्य. माऊलींनी या ठिकाणी भूगोल आपल्याला समजावून सांगितलंय बरं काय. म्हणजे समुद्राला भरती ओहोटी कधी येते, कशामुळे येते याचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. म्हणजे किती दूरदृष्टी आणि केवढा मोठा विचार माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मांडतात ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी अजूनही पुढे आपण बघणार आहोत,
की ज्या गोष्टीचा शोध उशिरा लागलेले आहेत ते शोध ज्ञानेश्वरीमध्ये अगोदरच आपल्याला बघायला मिळतात. फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण त्या दृष्टीनं केलेला नाही आणि बरेच वेळा आपण दृष्टांत सोडले. दृष्टांत सोडून आपण सिद्धांताकडे कदाचित लक्ष देत असू. सिद्धांत लवकर समजत नाही. दृष्टांत समजावून घेतले तर आपल्याला विज्ञानही समजतं आणि सिद्धांत चांगले समजून घेतले तर आपल्याला परमार्थ समजतं. म्हणजे दोन्ही ज्ञान आणि विज्ञान याचा साठा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. असू दे, दृष्टांत देताना लक्षात आलं असेल आपल्याला, चंद्राला कुठला त्रास झाला भरती करताना? काहीच त्रास होत नाही. किंवा ओहोटीच्या वेळी तरी चंद्राला कुठला त्रास होतो? काहीच होत नाही. पण त्याच्या सत्तेवर जसं ते चालतं, त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्र खेचला जातो, समुद्रातलं पाणी खेचलं जातं. जसा चंद्र जवळ येतो पृथ्वीच्या त्यावेळी ते पहिलं कार्य काय करतं तर समुद्रावर परिणाम करतं. समुद्राचा पाण्याचा साठा मोठा आहे ना, आता हा तलावामध्ये सुद्धा अनुभवाला येईल पण लवकर लक्षात येणार नाही. कारण समुद्रातलं पाणी हे अपरंपार असतं, तलावातलं पाणी त्या मानानं कमी असतं. त्यामुळे तलावात सुद्धा पौर्णिमेच्या वेळी हे तरंग वाढलेले आपल्याला दिसून येतील, पण तेवढी दृष्टी, एवढा सूक्ष्म दृष्टी आपली नसते. त्यामुळं तलावातली आपल्याला जाणवत नाही. पण समुद्राच्या काठाला मात्र या पौर्णिमेच्या वेळी येणारी भरती आपल्याला दिसत असते. आणि असाच परिणाम पौर्णिमेचा आणि अमावास्येच्या वेळी ओहोटीचा परिणाम होत असतो. पाण्यावर परिणाम करतो गुरुत्वाकर्षण शक्ती. म्हणूनच म्हणतात पौर्णिमेला चंद्राला सुद्धा माणसाच्या वृत्तीवर सुद्धा परिणाम होतो. का तर चंद्राचं गुरुत्वाकर्षण शक्ती माणसामध्ये असलेलं जलतत्व जे आहे ना, जीवामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये हे जलतत्व आहे. आणि त्या जलतत्वाला थोडा कसा धक्का बसतोच त्या काळामध्ये, जसा समुद्रात बसतो. समुद्रात दिसतो, मोठ्याला दिसतो. म्हणून बरेच वेळा पौर्णिमेला आणि अमावास्येला माणसाची वृत्ती थोडीशी क्षोभक झालेली आपल्याला दिसून येते, प्रक्षोभक झालेली आपल्याला दिसून येते, हे आपल्याला वाटतं. म्हणून पौर्णिमेच्या चंद्राच्या भेटीमुळे, समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे जसं काहीही त्याला त्रास होत नाही, तसा परमात्म्याला सृष्टी निर्मितीचा काही त्रास होत नाही. फक्त त्याच्या अस्तित्वावर सृष्टीची निर्मिती होते. 116 नंबरची वेळी जड परी जवळे का, एवढा दृष्टांत भागला नाही की काय, म्हणून पुढचा दृष्टांत बघा. जड परी जवळे का, लोहे चढे तरी चढू का. लोह म्हणजे लोखंड, जवळी का, जड परी जवळी का, केवळ जवळ राहण्याने. जड लोखंड हलतं की नाही? हालतंय, हले ना. लोह तरी चढो का म्हणजे हले ना, हालतंय. पण कसं या कृतीमध्ये तरी कवन सीन भ्रामका सन्निधानाचा म्हणजे सीन भ्रामका त्याला कुठला, त्या लोह चुंबकाला, त्या जवळ असण्याचा, त्या चुंबकाला केवळ जवळ राहण्याचा कोणता त्रास झाला सांगा. चुंबकाला काय त्रास झाला का? काय नाही. लोह चुंबकाच्या जवळ असलेलं, निर्जीव असलेलं, जड शब्द वापरलाय. जड परी जवळिका, जवळिका म्हणजे जवळ आहे म्हणून. तसं पृथ्वी जवळ आल्यामुळं, प्रकृती जवळ आल्यामुळं आपोआपच सन्निधानानं त्याची सृष्टीची निर्मिती होते. बीजाच्या जवळ नुसतं पाणी आल्यामुळं, जवळ आल्यामुळं, कुणी आणलं नाही किंवा मुद्दाम आलं नाही, आल्यामुळं असं होतं. तसं इथं सुद्धा लोहचुंबकाला त्या जवळ, लोखंड म्हणत नाही, लोखंडाला ते जवळ आहे असं म्हणत नाही, पण जवळ आल्यावर हालचाली सुरू होता. नुसत्या सान्निध्यानं, किती सुंदर दृष्टांत दिलाय बघा. नुसत्या सान्निध्यानं एवढं सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत आहे. पण लोहचुंबकाच्या जवळ असलेल्या निर्जीव लोखंड जर हळू लागतं, त्यासाठी चुंबकाला कसला थकवा येतोय सांगा. काय घाम आला चुंबकाला की मगाशी लोखंड हलवलं म्हणून? तसं चुंबकाला त्याचं हलवायचं नसतंच आणि लोखंड हललेलं त्याला खबर सुद्धा नसते, त्याला हलवायचंही नसतं. पण नुसत्या सान्निध्यानं ही सगळ्या गोष्टीचं चलनवलन पृथ्वीमध्ये आपल्याला दिसून येतं. पृथ्वीमधल्या क्रिया का दिसतात? जसं चुंबक जवळ असला की लोखंडामध्ये क्रिया दिसतात हलण्याच्या, तशा भगवंताच्या सान्निध्यामुळे सगळी सृष्टी हलते, प्रकृती हलते, माया कार्य करते, असं वर्णन माऊली करतात. अतिशय सुंदर दृष्टांत दिलाय. 117 नंबरची होई बघा. आता दृष्टांताचा सिद्धांत पूर्ण करतात. किंबहुना यापरी, आता काय सांगावं या प्रकारानं. मी निज प्रकृती अंगीकारी, मी स्वतःची, निज प्रकृती म्हणजे माझी स्वतःची प्रकृती
स्वीकार करतो अंगीकारी, आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे, तेव्हा ती प्रकृती या प्रकारे एकसारखी भूतांची उत्पत्ती करत करत राहते. सारखं वारंवार जन्माला घालायचं आणि मरवायचं, जन्माला घालायचं, त्याचा सांभाळ करायचा आणि त्याचा अंतही करायचा. कुणी? प्रकृतीनं. भगवंत काय करत नाही. म्हणून मंत्रिमंडळ नेमले ना. आता मंत्रिमंडळातले पहिले मंत्री जे आहेत बघा, मुख्य मंत्री जे आहेत, ते मुख्य असलेले काय करतात? ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्याकडे उत्पत्ती स्थिती लयाचा सगळा विचार दिलेला आहे. ब्रह्मदेव उत्पत्ती करतात, विष्णू त्याचा सांभाळ करतात, आणि भगवान शंकर त्याचा नाश करतात. हे मंत्रिमंडळ आहे ना, काल्पनिकच आहे बरं काय. हे मंत्रिमंडळ सुद्धा काल्पनिकच आहे. आपल्या समजुतीसाठी, पटण्यासाठी हे मंत्रिमंडळ निर्माण केलेलं आहे, आणि त्यातूनच निर्मिती होते. तर काय म्हणतात? या प्रकारे मी प्रकृतीचा अंगीकार करतो, आणि मग प्रकृती भूतसृष्टीला पुन्हा पुन्हा वारंवार व एकसरी शब्द जो वापरला ना, एकसरी म्हणजे पुन्हा पुन्हा, प्रसव, प्रसव म्हणजे जन्माला घालतो, वारंवार भूतसृष्टी उत्पन्न करतो. म्हणजे भगवंताच्या आश्रयावर प्रकृती क्रिया करते, हा दृष्टिकोन इथं समजावून द्यायचा आहे. परमात्मा जो आहे तो क्रियारहित आहे, आणि प्रकृतीशी त्याचा कल्पित संबंध आहे, आणि त्याच्यावर मात्र जगताचा आरोप केला जातो. जगत निर्माण केलं, कशाला जग निर्माण केलंच देवा? पण जग निर्माण करण्यापाठीमागची मुख्य जी भूमिका आहे त्याची, ती आपण जर समजून घेतली तर आपण ते तत्व आपणच आहोत हे आपल्याला समजायला लागेल. म्हणून परब्रह्माच्या सत्तेने मायेला सत्ता मिळते, मायेला चेतना मिळते, आणि ज्ञान त्यानंतरच ती चेतना घेऊन ती काय करते? या पंचमहाभूतात्मक शरीर, देवदेवता, सगळे लोक जे आहेत, किती लोक जे तयार झालेले आहेत ब्रह्मांडातले, ते सगळे लोक निर्माण करते. आपल्याला दिसते एवढी पृथ्वीवरील सृष्टी, पण पृथ्वीच्या पलीकडे जाऊन आणि सृष्टी जे आहेत, किती लोक सांगितलेले आहे, ते लोकाची निर्मिती सुद्धा प्रकृतीच करते. आणि कशी? अव्याहतपणे एकसरी सतत करत असते. म्हणजे घडामोडी, मोडायचं, घडवायचं, मोडायचं, घडवायचं, वापरायचं, मोडायचं, घडायचं, सगळं कार्यक्रम तीच करत असते. म्हणून त्या प्रकृतीच विश्वाचं उपादान कारण आहे. उपादान कारण शब्दाचा अर्थ काय आहे? ज्या कारणाचा कार्यामध्ये सहभाग असतो त्याला उपादान कारण म्हणतात. निमित्त कारण म्हणजे काय? ज्या कारणाचा कार्यामध्ये समावेश जरी असला तरी कार्यानंतर त्याचा संबंध राहत नाही. कार्यात तो नसतो, त्याला निमित्त कारण म्हणतात, आणि कार्यात जे कारण असतं त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणून प्रकृती ही कार्यात आहे, आणि कारण ही तीच आहे भूतसृष्टीला. म्हणून आपल्याला प्रकृती माया सगळ्या भूतमात्रामध्ये दिसते. त्याचं कारण नामरूपाच्या द्वारे त्याचा विस्तार दिसतो, आणि भगवंत फक्त निमित्त आहे. म्हणून भगवंताला, ईश्वराला निमित्त कारण मानतात, आणि प्रकृतीला उपादान कारण म्हणतात. प्रत्येकाच्या भूमिका जशा वेगवेगळ्या आहेत त्याचे बदलत जातं फक्त. म्हणून प्रकृतीची कार्य करते, त्याच्या मागे तिला जो सहकार्य सपोर्ट करणारा जो आहे तो परमात्मा आहे, आणि त्याच्या सत्तेवर तिचं अस्तित्व कार्य करत असतं. समजून घेतलं तर लक्षात येईल. कंटाळवाणं वाटत असेल, पण आपण म्हणूनच भर निघालोय, हे कंटाळवाणं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून 117 नंबरच्या ओळीमध्ये आता आपण बघितलं, किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसरी एकसरी, भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. असा मी वारंवार जन्म मरण उत्पत्ती स्थिती लय करत असतो. आता मी करतो म्हणा, नाही तर प्रकृतीच म्हणा, पण माझ्यावर का घालता? प्रकृती सगळं करते. मुद्दा हाच आहे, लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. जो हा भूतग्राम आघवा, 118 नंबरची बघा, जो हा भूतग्राम आघवा, भूतग्राम म्हणजे भूत समुदाय, त्यामध्ये झाडं, वेली, नद्या, नाल्या, माणसं, 84 लाख युनी, सगळे भूतग्राम, हा भूत समुदाय असे प्रकृती अधीन पांडवा. म्हणून तो प्रकृतीच्या अधीन आहे. अस्तित्व, त्यांचं अस्तित्व जे आहे ते प्रकृतीच्या अधीन आहे. म्हणजे पाऊस पाण्यावरच त्यांचं जीवन जगणं आहे. पाऊस पाणी म्हणजे प्रकृतीचं करणं आहे. मग अधीन आहे की नाही? तुम्ही प्रकृतीच्या आहे. जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी. एक सुंदर दृष्टांत आणखीने. बीजापासून झालेल्या वेलीना, किंवा जी पालवी वेली असतात, वेल असतात, त्यांना आश्रय कुणाचा असतो? भूमीचा असतो.
पण कुणापासून तयार होते बघा? बीजापासून तयार होते. पण आश्रय कुणाचा असतोय? भूमी. भूमी नसेल, माती नसेल तर ते बीज वाढेल कसं सांगा? वाढतच नाही. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. हे प्राणी मात्र जो सगळा भूत समुदाय आहे, हा महाभूताचा समुदाय सर्व प्रकृतीवर अवलंबून आहे. जसं बीजानं पाना फुलं वेलीत परिवर्तन करण्याचं सामर्थ्य बीजामध्ये जसं आहे, ते बीजाला सामर्थ्य देण्याचं काम भूमी करत असते. समर्थ काय म्हणतात बघा? समर्थ भूमी काम करत असते. फक्त बीज असून चालत नाही. तर त्यासाठी माती पण असावी लागते. आणि माती म्हणजे भूमी. तरच त्या भूमीत अंकुर निर्माण होतात. भूतसृष्टी म्हणजे अंकुर, बीज म्हणजे प्रकृती आणि भूमी म्हणजे परमात्मा. हे तर सुंदर समजून घेतलं पाहिजे बरं काय. केवळ प्रकृतीमुळे सर्व प्राण्यांची उत्पत्ती होत नाही, तर तिला ब्रह्माचा आश्रय किंवा सान्निध्य घ्यावं लागतं. स्वतः ती निर्माण करू शकत नाही. स्वतः एखादी बाई मुलाला जन्माला घालू शकत नाही. किती ओरडून लोक म्हणाले की हिनं जन्माला घातलंय, तर कुणालाही पटणार नाही. त्याला सान्निध्य पुरुषाचं लाभलेलं आहे. तसं प्रकृतीला पुरुषाचं सान्निध्य लाभलेलं आहे. आणि पुरुष म्हणजे भूमी, बीज म्हणजे प्रकृती आणि अंकुर म्हणजे भूतसृष्टी, सगळं जग. हे जग जे वेल, त्याला पालवी फुटते, त्याला अंकुर येतात. बीजाची या वेल पालवा, वेलीना पानं फुटतात, फळं येतात, फुलं येतात. याला कारण काय आहे? बीज आहे. पण बीज आहे, पण त्याला आश्रय कुणाचा आहे? जमिनीचा. जमिनीच्या आश्रयावरती बीज आणि पालवी तग धरून आहेत. परंतु खरं बघायला गेलं तर बीजामुळेच त्या पाना फुलांची निर्मिती होते. तसं प्रकृतीच कारण आहे. आणखीन एक दृष्टांत बघा. नातरी बाळादिका वैसा, गोसावी देहसंग जैसा. तो गोसावी म्हणजे मालक. त्याचा मालक कोण आहे सांगा? बाळकादिका वैसा म्हणजे बाल्य, तारुण्य, वार्धक्य, हे जी जशा अवस्था आहेत ना देहाच्या, जशा आपल्या अवस्था मनाच्या समाधीच्या आहेत, कशा जागृती, स्वप्न, सुषुप्ती जशा आहेत तशा प्रकारे. तसं बाल्य, तारुण्य, वार्धक्य, नातरी बाळादिका वैसा. वैसा म्हणजे त्यांच्या वयाची जी सांगितलेल्या गोष्टी आहेत. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, हे सगळं जे आहे हे सर्व अवस्थेचा स्वामी देह आहे. देहाच्या सत्तेवरती, देहाच्या अधिष्ठानावरती हे सगळं बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था आपल्याला बघायला मिळतात. किंवा निद्रा, स्वप्न, सुषुप्ती, त्याला कारण कोण आहे? देह आहे. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती आहे. तसंच तारुण्य, वार्धक्य, बाल्यावस्था आहे. तसा देहाचा स्वामी, हा देहाचा संबंधच आहे. या अवस्थांचा स्वामी व देहाचा संबंध आहे. किंवा अथवा घनावळी आकाशावारशी या जीवी, किंवा आकाशामध्ये मेघाची मालिका येण्यास पावसाळा कारणीभूत आहे. कसं वर्णन केले बघा. तारुण्य, बालपण आणि म्हातारपण वयानुसार दिसण्यामध्ये त्या अवस्थांचं अधिष्ठान जसा देह आहे. आता देह काय करतोय सांगा? काय करत नाही, अधिष्ठान आहे फक्त. किंवा आकाशामध्ये ढगांच्या रांगा सगळ्या पावसाळ्यामध्ये दिसतात. रांगा आहे, त्याला घनावळी म्हणलेला शब्द बघा. घनावळी आकाशा वार्षीय जीवी. वार्षीय म्हणजे पावसाळ्यामध्ये ढगांच्या रांगा जसं दिसतात, त्या रांगांना वर्षा ऋतूच कारण असतोय ना, म्हणून ढग दिसतात. तसं हे बालपण आणि म्हातारपण किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या ज्या देहामध्ये आपल्याला अनुभवाला येतात, त्याचा अधिष्ठान देह आहे ना. त्याप्रमाणे जगताच्या उत्पत्तीला प्रकृती कारण आहे. प्रकृती सगळं करते हे सांगण्यासाठी परत हा दृष्टांत दिलेला आहे. पुढे बघा पुढचा दृष्टांत. का स्वप्नाशी कारण निद्रा, 120 नंबरची होई. का स्वप्नाशी कारण निद्रा, तैशी प्रकृती ही नरेंद्रा. नरेंद्रा शब्द अर्जुनाला वापरलाय बघा, फार ठिकाणी वापराय नाही नरेंद्रा. तर म्हणजे नरामधला मुख्य, नरामधला मुख्य म्हणजे पुरुषामधला मुख्य, त्याला नरेंद्र, इंद्र शब्द वापरलेला आहे. मुख्य म्हणजे इंद्र असा. त्याप्रमाणे नरेंद्र अर्जुना, या स्वप्नाला कारण कोण आहे? झोप.
या संपूर्ण भूत स्वरूपी समुद्राची तशी स्वामिनी जी आहे अशेषाही भूत समुद्रा, अशेषाही म्हणजे संपूर्ण भूत समुद्रा म्हणजे समुद्रासारखी पसरलेली जी सृष्टी आहे त्याची स्वामिनी गोसाविनी गा प्रकृती. गोसावी गोसाविनी, गोसाविनी शब्द प्रकृतीला जो वापरलेला आहे. मगाशी देहाला गोसावी शब्द वापरला, वास्तविक त्या अधिष्ठान देहच आहे, त्याच्या सत्तेवरती हे सगळं चालत असतं. काय चालतं? झोप येते, जाग येते देहाच्या सत्तेवर, पण देह काय करतोय त्याच्यासाठी? काहीच करत नाही. तसं भगवंत सुद्धा या प्रकृती सुद्धा तसंच आहे. तर स्वप्नाला कारण झोप, त्याप्रमाणे सर्व महाभूताच्या या सगळ्या समुद्राची जननी ज्याला आपण म्हणलेलं आहे गोसाविनी. गोसाविनी म्हणजे जी मुख्य आई. आई कोण असेल तर प्रकृती. पण आजही आपल्याकडे प्रकृतीच्या द्वारे प्रकृतीचं एक प्रतिकृती म्हणून शक्ती माता जी आहे त्या मातेची सेवा केली जाते. आजही आपण देवीची जी पूजा केली जाते, विशेष करून नवरात्रामध्ये जी पूजा केली जाते तिच्या विविध दुर्गा सप्तशतीमध्ये त्याचं अत्यंत वर्णन सुंदर भाषेमध्ये केलेलं आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ही माता काय कार्य करते, तेवढं उपकार आहे त्या प्रकृती मातेचं आपल्यावरती. म्हणून ही जननी मांडलेलं आहे गोसाविनी गा. म्हणून स्थावरा जंगमा स्थूळा अथवा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीचे मूळ. म्हणून पुढे जाऊन म्हणतात आता विषय असो, सारांश सांगतो तुला. जड आणि चेतन म्हणजे स्थावर, आणि स्थावर म्हणजे स्थूल, जंगम म्हणजे चेतन. ही स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी आहे, या सर्वाला कारण प्रकृती आहे. स्थावरा जंगमा स्थूला सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीचे मूळ. प्रकृतीच त्याला मूळ आहे. ह्या ज्या सगळ्या युनी आहेत, अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, हे सगळे आणि ही प्रकृती जी आहे ती प्राणी, हे सगळे प्राणी प्रकृती निर्माण करते. 84 लक्ष खाणी योनी या सगळीची निर्मिती कोण करतं? प्रकृती. पण त्याला अधिष्ठान ज्याला हे म्हणतात, सान्निध्य ज्याला म्हणतात, हे सान्निध्य फक्त परमात्म्याचं असतं. त्यामुळं अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज ह्या योनी आहेत बरं का. अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला येणारे प्राणी. जारज म्हणजे जे आईच्या पोट्याला जन्म येतात ती पिल्लं, ते पिल्लांचा जन्म. एकांचा अंड्यातून जन्म येतो, एकांचा जारज म्हणजे वारेतून जन्माला येतं. स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होतात. काही ढेकणं, पिसवा, ह्या उवा या घामातून निर्माण होतात, त्यांना स्वेदज. आणि उद्भिज म्हणजे हे वृक्ष जे आहेत, वेली आहेत, पानं, फुलं, याला उद्भिज म्हणलेलं. ही सगळी सृष्टी निर्माण होण्याला कारण प्रकृती आहे, असं वर्णन माऊली विशेष पद्धतीनं करत आहेत. म्हणून ही भूते हन सृजावी का सृजली प्रतिपाळावी, ये करणीन येती आगवी आमुची अंगा. म्हणून या महाभूताची उत्पत्तीनंतर त्यांचं पालन पोषण करायचं आहे, ही सर्व जबाबदारी माझ्याकडे येत नाही. म्हणून परमात्मा काय करतही नाही आणि करवीत नाही. जन्माला घालायचं आणि सगळ्या मुलांचं बघायचं काम, त्याला 9 महिने पोटात ठेवायचं काम ती माताच करते. त्या मातेला परत प्रसवून त्या बाळाला जन्म देते. त्या बाळाला जन्माला घालून त्याचं पालन पोषण मोठं होईपर्यंत आईच करते. बापाचा रोल कुठं आहे सांगा? परंतु बघायला गेलं दिसत नाही बाप भूमिका करताना, पण तो मागे असतो. म्हणून प्रकृती त्याच्याच सत्तेवर कार्य करत असते, नाहीतर तिला ते एकटीला जमलं नसतं. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. आपण आपल्या बाबतीत लक्षात घेतलं की लगेच प्रकृतीने परमात्मा, प्रकृतीने पुरुष काय आहेत लक्षात येतं. बघा काही पक्षी जे आहेत ना, त्या माद्याशी त्यांचा संबंध येतो. त्या मादी अंडी घालतात, त्या अंडी घालायला कुठं घातलेत हे बघायला सुद्धा तो नर जात नाही. गंमतशीर गोष्ट आहे की नाही? बघण्यातली आपल्या गोष्ट आहे बघा. तो नर त्या मादीनं कुठं अंडी घातली हे बघायला सुद्धा जात नाही. अंड्या घातल्यानंतर ती पिल्लं बाहेर पडली, त्या पिलांना खाऊ घालण्याचं काम त्या नराला माहीतच नसतं. कुत्र्यांची पिलं जन्माला येतात, रस्त्याला फिरणाऱ्या कुत्र्यांची पिलं जन्माला येतात. त्या कुत्रीला सुद्धा कदाचित तो आपला या मुलाचा बाप कोण आहे त्या कुत्रीला सुद्धा समजत नसेल मादीला. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसाच प्रकार इथं आहे. प्रकृती फार सगळं करत असते, प्रकृती सगळं करत असते. त्यामुळं
हा जो आहे पुरुष जो आहे तो पुरुषाच्या सन्निध्यानं सगळं आहे. म्हणून सन्निध्यानं आहे हे सांगण्यासाठी जळी चंद्रिकेची नी पसरती वेली ती वाढी चंद्रे नाही केली तेवी माते पावने ठेली दुरी करणे. कारण पाण्याच्या प्रतिबिंबारूपाने चांदण्याच्या वेली पसरलेल्या असतात. आता एखाद्या सरोवरामध्ये पाणी असतात तलावामध्ये बघा, ते चांदण्याचं जाळच वेलीसारखं पसरलेलं दिसतंय त्या पाण्यामध्ये. वरती चंद्र सगळंच आकाशात असतात सगळ्याच चांदणं, पण ते त्याचा विस्तार कुठं दिसतो वेली पसरल्यासारखा. त्याचा विस्तार मात्र कसा दिसतो त्या पाण्यामध्ये दिसलेला असतो. पण तो चंद्राने केलेला असतो का विस्तार सांगा बघू? नाही. तशी भूतग्रामाची सगळी निर्मिती जी आहे, ब्रह्मांड सगळं निर्माण होतं हे भगवंत नाही करत, प्रकृती करते. आणि तो चंद्र दूरच असतो. शब्द कसा वापरलाय बघा, दुरी कर्मे तेवी माते पाहुणे ठेरी दुरी कर्मे. परमार्थता माझ्यापासून ते दूरच राहतात. कारण त्यांची उत्पत्ती, त्याची स्थिती, त्यांचा लय करण्याचं काम प्रकृतीकडे येतं आणि माझ्याकडे काही नाही, मी त्यांच्यापासून फार दूर आहे. त्याप्रमाणे माझ्या आश्रयावर हे चालू असलेल्या सगळ्या मायेच्या कार्याशी माझा काही संबंध नाही. ते कार्य दूरच राहतं. चांदणं पडलंय त्याला मी काय करणार? पाणी मिळालं डोह, त्या पाण्यात चांदण्याचं आहे, ते चांदण्याचं प्रतिबिंब त्यात पडलंय. माझं काय आहे? चांदण्यानं काय केलं, चंद्रानं काय केलं सांगा बघू? पण चंद्रामुळेच चांदणे आहेत ना, हा मुद्दा त्यातला आहे. चांदणं जे पडलंय ते चांदणं चंद्रामुळे आहे. आता ते चांदण्याचा विस्तार जो झाला तो चंद्रामुळे झाला की कुणामुळे झाला? पाण्यामुळे झाला. ती प्रकृती दिसते, त्या प्रकृतीत ते प्रकट होते आणि त्या प्रकृतीमुळे दिसायला लागतं. तसं आहे. काय आपण काय केलं? माझं प्रतिबिंब आरशात दिसायला लागलं. आता त्याला मी काय केलं सांगा बघू? मी काहीच केलं नाही. माझं प्रतिबिंब जे दिसतं ते मी 2 दिसायला लागले. समजा 10 आरसे एखाद्या खोलीमध्ये लावले असतील तर मी 10 दिसतो. मग मी 10 आहे काय? मी एकच आहे. मग दिसतोय ना? बरोबर दिसतंय. मग कशामुळं? आरशामुळं. तसं आपल्याला सगळी प्रकृती इतकी वेगवेगळ्या प्रकारची दिसते. जशी आरशामध्ये बिंब इतकी दिसतात तशी वाढून दिसतं सगळीकडं. भूतसृष्टी सगळीकडे पसरलेली दिसते, चांदण्यासारखी, वेली पसरल्यासारखी. पण त्याला चंद्राला काय त्रास आहे त्याचा? चंद्र काय करतोय? काहीच नाही. तशी उत्पत्ती स्थिती लयाशी माझा दुरानुही संबंध नाही. मी काही करत नाही. माझ्याबद्दल बोलू नका असं भगवंत म्हणतात. म्हणजे ब्रह्म कोणाचं कारण नाही, ते कोणाचं कार्य सुद्धा नाही. कार्य पण नाही, कुणाचं कारण पण होत नाही. आता कारण कसं झालं सांगा बघू? त्या चांदण्या त्या दोहामध्ये दिसतात. तो काय चंद्र कारण आहे? नाही. त्याला पाणी कारण आहे. पाणी नसतं तर ते दिसलं नसतं. आरशातल्या प्रतिबिंबाला कारण आरसा आहे. आरसा नसता तर प्रतिबिंब दिसलं नसतं. तसं ते म्हणतात मी कुणाचं कारण नाही. दुसरी गोष्ट, कार्य नाही. मी कुणाचं कारण नाही. कारण त्याला कोणी मी कार्य असं म्हणायला मला कोणी निर्माण केलं नाही. माझा वीज आहे. ब्रह्म परमात्मा जो आहे तो त्याच तो, त्यामुळे तो कुणाचं कार्य सुद्धा नाही. तो कारणही नाही आणि कार्य नाही. थोडंसं पटवून आपण दृष्टांताच्या आधारे आपण घेतलेला आहे. परत आपण जरा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या जराशा वाचाव्यात आणि म्हणजे अजून तुम्हाला ह्या दृष्टांत समजून येतील. म्हणजे 123 ओवीपर्यंत आपण जे आता आलो ते सगळे दृष्टांतच आहेत. पण दृष्टांत असले तरी एकच मुद्दा सांगितला आहे बरं का. कोणता मुद्दा सांगितला तर प्रकृती स्वामवस्तव्य विसृजामी पुन्हा पुन्हा भूतग्राम मिमं कृष्णम अवशम प्रकृतेर वशात. हाच एकच मुद्दा श्लोकाचा. एवढं सूत्र माऊलीने एवढं 10-15 ओवीमध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे, दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे. पुन्हा जरा तिकडं आपण पाहावं म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.